रामकृष्ण हरी मंडळी, मी आज आपल्याला माझ्यावाडा लोकेशनला ठाणा स्टेशनपासून 3.5 किलोमीटर अंतरावरती लोढा पॅराडाईज नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे तिथे 3 BHK फ्लॅट 1000 कार्पेटचा दाखवतोय। साधारणतः 20 वर्ष जुनं कॉम्प्लेक्स आहे। त्याच बिल्डिंगमध्ये ग्राउंड प्लस 14 माळ्याची बिल्डिंग आहे आणि एक आपण हायर फ्लोअरलाच एक फ्लॅट काढतोय। त्याचा कार्पेट हा 1000 आहे। तर फ्लॅटचं लेआउट कसं आहे, काय आहे हे मी तुम्हाला आता दाखवतो, तुम्ही बघा। मला असं वाटते खूप चांगला आणि खूप मोठ्या कार्पेटचा हा फ्लॅट असणार आहे। याचं जे आपण एंट्री जर बघितली तर साधारणतः ज्या वेळेला आपण ह्या फ्लॅटच्या बाहेर येणार आहोत तर त्यावेळेला बाहेर आल्यानंतर इथे टोटल 2 लिफ्ट असणार आहेत आणि 4 फ्लॅट ह्या एका फ्लोअरवरती असणार आहेत। आपण ज्यावेळेला फ्लॅटच्या आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेला एंट्री जर बघितली साऊथ आणि ईस्ट असणारी ही एंट्री आहे आणि ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या बाहेर जाणार आहोत त्यावेळेला नॉर्थ वेस्ट बाहेर असणार आहे। आतमध्ये येताना साऊथ आहे, बाहेर जाताना नॉर्थ वेस्ट आहे। अशाच पद्धतीचा हा खूप सुंदर असा फ्लॅट आहे। जसं जर तुम्ही एंट्री केली तर एंट्री केल्यानंतर खूप मोठा असा तुम्हाला हॉल मिळतो। हे सामान आहे पण यात ते ठेवलेलं आहे। हे आपल्याला पाहिजे तर ठेव किंवा तर आपण त्याला काढून बाहेर फेकू पण शकतो। पण हॉलची जर साईज तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल की हा फ्लॅट खरोखर खूप मोठा आहे। आणि ज्यावेळेला आपण ह्या हॉलच्या ह्या साईडला आपण जर विंडो साईडला जर आलो तर ह्या साईडला तुम्हाला थोडंसं पलीकडे जे रुस्तम जे ॲथेना वगैरे आहे त्याचा व्ह्यू येतो आणि मग दुसरं जे कॉम्प्लेक्स आहे त्याचा पण व्ह्यू येतो। आणि जर सरळ आपण बघितलं तर पारशीचा डोंगर हा तुमच्या घरामधनं तुम्हाला दिसतो। समृद्धी हवेला लागून असणारं हे घर असेल आणि ज्यावेळेला तुम्ही तुमच्या खिडकीतनं बाहेर बघणार आहात त्यावेळेला तुम्हाला खाली जर बघितलं तसं ग्रीनरी जे झाडं झुडपं आहे त्यांचा व्ह्यू प्रॉपरली तुम्हाला तुमच्या ह्या फ्लॅटमधनं बघायला मिळतो। आता आपण पावसाळ्याच्या वेळेलाच हा फ्लॅट तसा शूट करतोय पण कुठेही इथं तुम्हाला लिकेज हॉलमध्ये 100% जाणवत नाही आहे। आणि ज्यावेळेला मग फ्लॅटच्या आपण ह्या साईडला येतो डायनिंगसाठी खूप मोठा असा व्यवस्थित स्पेस दिलेला आहे जे तुम्ही बघू शकता। ह्या साईडला डायनिंग आहे आणि इथं भगवंताचं मंदिर पहिल्या ओनरांनी ठेवलेलं होतं आणि अशा पद्धतीचं। आणि ज्यावेळेला मग हा डायनिंगचा आपला एरिया संपतो त्यावेळेला आपण इकडे येतो किचनला। तर किचन हे मॉड्युलर बनवलेलं आहे। ह्या साईडला अशा पद्धतीचं किचन आहे आणि इथं जर बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी पण लागलेली आहे। आता हा आणि ह्या साईडला बघितलं तर तुम्हाला परत इथं फ्रीज लावण्यासाठी पण एक जागा उपलब्ध आहे। आणि मग ज्यावेळेला आपण किचनमधनं बाहेर येणार तिथे हात धुण्यासाठी इथं चांगला मोठी जागा तुम्हाला इथे दिलेली आहे। ही तुम्ही तुमच्या पद्धतीनं पाहिजे तशी युटिलाइज करू शकता। आणि जस्ट त्याच्या अपोजिटला जर आलात तर इथे कॉमन बेडरूम आहे। जी कॉमन बेडरूमची साईज पण आजकालच्या घरांसाठी छोटी नाही आहे, चांगली मोठी आहे। आणि मग ह्या साईडला जर आलो तर इथं परत क्रॉस व्हेंटिलेशन सेम व्ह्यू तुमचा ह्या साईडला पण तुम्हाला मिळतो। तर हा जो फ्लॅट आहे हा मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे माझेवाडा स्टेशनपासून जवळ आहे, ठाणा स्टेशनपासून जवळ आहे। मी मध्य समृद्धी हवेला लागून असणार आहे। ह्या फ्लॅटपासून जर बघितलं तर आपल्याला विवेना मॉल म्हणा किंवा मग बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत समृद्धी हवे ह्या सगळ्या गोष्टी जवळ आहेत। खाली मॅकडॉनल्ड्स वगैरे पण आलेला आहे। आणि आता हा आपला परत हा एरिया जो आहे हा तुम्ही बघितलं हा बाथरूमचा एरिया आहे। बाथरूम हा जुनं कन्स्ट्रक्शन आहे। फ्लॅटमध्ये आपल्याला इंटेरियर डेकोरेशन्स किंवा मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं काम आपल्याला थोडं करायला लागणार आहे फ्लॅटमध्ये, कारण प्रत्येकाची पसंत ही वेगळी असू शकते। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला मग ह्या साईडला एक फ्लॅट आहे, ह्या साईडला एक बेडरूम आहे जे खूप मोठं आणि प्रशस्त बेडरूम असणार आहे। बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तर खूप मोठी आहे, बघा तुम्ही, खूप चांगल्या पद्धतीनं ही आहे। मग ह्या साईडला एक आलं तर तुमचं परत मोठं असं एक प्रशस्त तुम्हाला बाथरूमही भेटेल
हे बाथरूम ह्या साईडला असणार आहे. आणि मग नंतर हा आपला बेडरूम आहे. आणि ह्या साईडला जर आलो तर मग तुम्ही इथे आलात तर इथे हे तुमचं कपाट बनवण्यासाठी इथे जागा आहे. जुन्या ओनरने हे काय बनवलेलं नाही आहे, म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते रेंटवरतीच दिले गेलेले आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते काय बनवून घेतलेलं नाही आहे. आणि परत मग ह्या साईडला जर बघितलं तर ह्या साईडला तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे खिडकी आहे. इथं काय डेव्हलप होणार नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं ना मॅकडॉनल्ड्स वगैरे हे सगळं इकडेच आहे. पुढे गेलं तर समृद्धी महामार्ग आहे. परत आपल्या ह्या साईडला ठाणा वगैरे सगळं दिसतं. तर त्यामुळे ह्या साईडला जरी आपण ह्या खिडकीतनं जरी व्ह्यू बघितलं तर आपल्याला ह्या खिडकीतनं पण तुमच्या एका बेडरूमच्या खिडकीमधनं खूप चांगल्या पद्धतीचा व्ह्यू ऑलरेडी आहे. आणि मग आता हा आपण दुसरा बेडरूम बघितला तर आपण शेवटचा बेडरूम बघू. शेवटच्या बेडरूमला आलं तर शेवटच्या बेडरूमची साईज पण जर बघितलं तर ती पण प्रशस्त आणि खूप मोठी आहे. ह्या साईडला पण जर तुम्ही आलात तर इकडे पण तेच जो पलीकडल्या साईडचा बेडरूमचा व्ह्यू होता तोच व्ह्यू तुम्हाला ह्या साईडला येईल. म्हणजे इकडनं तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खूप चांगलं इकडनं आहे. ऊन तुम्हाला आता सध्या बघू शकता, ऊन थोडंफार तरी आतमध्ये यायला होत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर मग ह्याच बेडरूमच्या ह्या साईडला आपण जर आलो तर इथं तुम्हाला प्रॉपरली एक कपाट बनवण्यासाठी प्रॉपर जागा आहे. म्हणजे खूप मोठी जागा आहे आणि बेडरूमची साईज मग खूप मोठी दिसते. मग हे शेवटचं याचं असणारं बाथरूम आहे. ह्याच्यातलं बाथरूम पण आहे ना हे खूप चांगल्या पद्धतीनं आणि मोठं तुम्हाला जाणवेल की हे बाथरूम पण खूप मोठं आणि प्रशस्त आहे असं. तर अशा पद्धतीचा हा 3 BHK आपण फ्लॅट बघितला. हा फ्लॅट तुम्हा सर्वांना कसा वाटतोय किंवा काय ह्याचं मी कार्पेट सांगितलं त्याप्रमाणे साधारणतः 1000 कार्पेट ह्या फ्लॅटचा एरिया आहे. साधारणतः 7000 रुपये ह्याचं 7000 रुपये ह्याचं मंथली मेंटेनन्स असणार आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या ॲम्युनिटीज ह्या फ्लॅटमध्ये नक्की आहेत. आणि सांगितलं तसंच हे 20 वर्ष जुनं कॉम्प्लेक्स आहे. आणि जर हा फ्लॅटची किंमत जी आहे मालकांनी विथ याची कवर्ड पार्किंग आहे. नॉर्मली इथं ओपन पार्किंग पण आहेत आणि कवर्ड पण आहे. आपल्याकडे ओपन पार्किंगवाला फ्लॅट पण एक अवेलेबल आहे, तर त्यामुळे त्याची किंमत पण थोडी कमी आहे. पण ह्याची किंमत 1,80,00,000 रुपये निगोशिएबल असणार आहे. कारण याच्यामध्ये कवर्ड पार्किंग आहे, म्हणजे स्टील टाईप कार पार्किंग आहे. तुमची गाडी कवर होईल अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. 1,80,00,000 मध्ये हे जे मालक आहेत हे नक्की थोडेफार पैसे आपल्याला कमी करतील. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. मला फ्लॅट आवडला आहे, तुम्हाला फ्लॅट आवडू शकतो. जुना आहे हे मी मान्य करतो, पण फ्लॅट खूप चांगला प्रशस्त आहे. ज्यांना असं वाटते की बाबा मला ठाणा स्टेशनच्या जवळ पाहिजे किंवा मग समृद्धी महामार्गाला लागून पाहिजे, UVN मॉलपासून जवळ पाहिजे, ज्युपिटर हॉस्पिटलच्या जवळ पाहिजे, त्यांसाठी ही प्रॉपर्टी खरोखर चांगली आहे. तुर्तास मी थांबतो कारण आता हा फ्लॅट आपण झाला तर आपल्याला अजून परत फ्लॅट काढायचे आहेत. पण एक गोष्ट मला खूप वाईट वाटते की मला सबस्क्रायबर्स खूप कमी येत आहेत. मला जर चांगलं सबस्क्रायबर्स केलं तर मला आनंद होईल की मी चाललो आहे ते मार्ग बरोबर आहे, लोकांना आवडते म्हणून मला सबस्क्रायबर्स मिळत आहेत. तर तेवढं एक केलं तर खूप माझ्यावरती कृपा होईल. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी मंडळी.